फक्त बसायचंय, कोणाला बसणं लागलं तर फालतू द्यायचे. बाई तुला नंतर आणून देतो पैसे म्हणाले, एखादा म्हणणारा व्यक्ती तो काय आणून देणार नाही, पैसे आपल्याला माहिती ठेवू देतो, काय फरक पडत नाही. पण आपल्या लक्षात येईल 2000 रुपये आपण एका पिंपाचे घेतले. मग गावात विशिष्ट दिवशी विशिष्ट गर्दी असते, मग आपल्याला पिंपत बनवायचं, बाकी काय करायचं. नुसतं तुम्ही बसतात. चहाचं पण तसं असेल, एक विशिष्ट वेळेत पारावरती गप्पा मारायला लोक बसतात, त्या ठिकाणी तुम्ही जर गरम गरम चहा दिला पण त्यासाठी उभं राहायला लागतं. बरोबर, उभं राहायला लागतं, बनवायला लागतं, विकायला लागतं. आणि या गोष्टीची लाज वाटता कामा नाही. आपल्याला जेव्हा वाटतं की बाबा लाज वाटते एका स्टेजला, त्या स्टेजला काय होतं की आपली प्रगती थांबते. आपल्या वाटतं अरे मी एवढी मोठी, ते मोठे पण आपल्या मनातच असतं. बरोबर, मी एवढी आणि मी काय चहा विकू, आणि तो वडापाव दुकानाचा माणूस दिसतो, हा कुठं झालेला असतो. बरोबर, त्याच्या घरी बायका बघा किलोनी सोनं असतं, दिवसाला 30,000 कमवतो. तो बिचारा मात्र तिथे उन्हात कापत असतो, गॅस चालू असतो, वडापाव विकतो, सगळं विकतो. त्याचे बंगले बघा किती, 4-4, 5-5, 6-6 बंगले असतात, एकर आणि जागा असते. तर तो लाजत नाही म्हणून तो उभा आहे. आणि आपण म्हणतो आम्ही मोठे. बरं, आपल्या घरचे आपल्याला मोठे मानायला तयार नाही, आपले नातं कधी आपल्याला मोठं मानत नाही, ते त्यांना स्वतःला मोठं मानतात आणि आपल्याला कधी ते मोठं. म्हणून तुमच्या हातात पैसा असेल, तुम्ही जर कमवलं तर तुमचं वेटेज. आपल्याला स्वतःचं वेटेज वाढवायचं असेल, स्वतःचं महत्व वाढवायचं असेल तर आपण पैसे कमवले पाहिजे. जरा थोडंसं बाहेर पडलं पाहिजे, उलाढाली केल्या पाहिजे. उलाढाल म्हणजे 100 रुपयाची केली तरी उलाढाल, दिवसाला 100 रुपयाची उलाढाल केली तरी महिन्याची 3,000ची होते. लक्षात घ्या. आणि 3,000 आपला घरचा किराणा जर तुम्ही शोधू शकला तर कोणाच्या हातात, कोणाच्या पुढे हात पाय पसरायला नको. तुम्ही आईला साडी घेऊ शकता, सासूला काहीतरी साडी घेऊ शकता, बहिणी भावांच्या पोरांना काहीतरी घेऊ शकता. हे कधी घेऊ शकता, तुमच्या हातात पैसे असतील तर. मिस्टरांकडे मागून तर सगळेच घेतात, म्हणजे त्यांची जबाबदारी तर तुमची जबाबदारी हा भाग महत्वाचा नाही. पण असंच आपण घेतोच, घरच्यांकडून आपण मागतोच, लागतोच. पण थोडंसं आपण घरच्यांना हातभार लावला, पैसे कमवले तर नक्की आपली प्रगती होईल. म्हणजे पहिली संधी तुम्हाला अशी